जसं आपण पाहिलं की सकाळपासूनच म्हणजे जवळपास कालपासूनच 29 ऑगस्टपासून मराठा आंदोलक जे आहेत ते महाराष्ट्रभरातून मुंबईमध्ये दाखल झाले आहेत। कारण मनोज जरांगे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी 29 ऑगस्टला आंदोलन करण्याची हाक दिली होती आणि त्या प्रकारे त्यांनी इथे आझाद मैदानावर आंदोलनाला सुरुवात केली आहे। कालपासून उपोषणावर बसले आहेत मनोज जरांगे पाटील आणि या ठिकाणी कालपासून सतत मुंबईमध्ये मराठा आंदोलक जो आहे तो इथे दाखल होतोय आणि आंदोलनाची हाक या ठिकाणी दिली जाते। मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल किंवा मराठा आरक्षणाबद्दलची मागणी त्यांची या ठिकाणी दिसते। तर आपण थेट आंदोलकांशीच बोलूया, नेमकी काय त्यांची मागणी आहे। आमचं असं मागणं आहे की आमच्या शिक्षणासाठी नोकरीसाठी खूप आमच्या अडचणी आहेत। तर आमचं असं मागणं आहे की आमचं पहिल्यापासूनच जे ओबीसी मध्ये आम्ही कुणबी आहोत तर आम्हाला कुणबीमधूनच ओबीसी मधून आरक्षण द्यावं। जोपर्यंत आमचं मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही। कधीपासून आला? आम्ही जवळपास 26 तारखेपासून निघलो होतो गावातून, तर आम्ही मुंबईमध्ये 27 तारखेला संध्याकाळी आलो होतो। आम्ही बीडवरून आलो। आता सध्या आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी मागणी करताना दिसत आहेत, नेमकी काय मागणी आहे आणि काय पुढचा तुम्हाला मुख्यमंत्र्यांकडून नेमकी काय? आमची मागणी ओबीसी मधून मराठा आरक्षण ही आहे। आम्ही पूर्ण हैदराबाद गॅझेट जो की मराठवाड्याला पूर्ण लागू होईल आणि सातारा गॅझेट आणि बॉम्बे गॅझेट हे गॅझेट लागू करा अशी आमची मागणी आहे, जी की दादाची पण आहे। आता शिष्टमंडळ आल्याप्रमाणे शिष्टमंडळांनी हैदराबाद गॅझेट लागू करण्यासाठी थोडा वेळ मागितलेला आहे, पण दादाचं म्हणणं आहे की आम्ही हलणार नाही, कारण आम्हाला गेल्या वेळेस नोटिफिकेशन काढून सुद्धा यावेळेस आता 13 महिने झालेले आहेत की आमचा GR पूर्ण काढले नाही किंवा अंमलबजावणी झालेली नाही आहे। तर आता त्यामुळे आम्हाला परत यावं लागेल। तर आता परत त्यांच्या 2 महिन्याचा विश्वास त्यांच्यावर काय म्हणून ठेवायचा की त्यांनी की मागच्या वेळेस आमच्यासोबत धोका केला। आता परत येण्यापेक्षा आताच त्यांनी GR काढल्याशिवाय आम्हाला परत जायचं नाही आहे, ही आमची मागणी आहे। आणि आता सरकारला एकच अल्टिमेट आहे की पूर्ण तुम्ही फसवणूक मागच्या वेळेसारखी न करता पूर्ण कायद्याने जे काय आहे कागदोपत्री ते तुम्ही GR काढा, तरच आम्ही इथून मुंबईमधून हलणार आहेत। काल आमची जी पूर्ण परेशानी झाली, सरकारने पूर्ण परेशानी जी केली काल, आमची दुकानं पूर्ण बंद ठेवून सरकारला वाटले असेल की मराठे भितील, पण मराठे भिणार नाहीत। आज पूर्ण आमचे जे बांधव आहेत मुंबईमध्ये राहणारे किंवा साताऱ्यावरून नाशिकवरून संभाजीनगरवरून आमच्यासाठी पूर्ण जेवणाची व्यवस्था आमच्या पूर्ण बांधवांनी केली आहे। त्या बांधवांचं एकदा मी नम्रपणे धन्यवाद करतो आणि आमच्या बांधवांना एकदा जय जिजाऊ, एक मराठा, जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आणि जरी त्या बांधवांनी सुद्धा थोडी कमतरता झालीच तरी आम्ही सोबत गॅस शेगडी पूर्ण आणलेला आहे, जो की आमचं नियोजन इथं पूर्ण बनवू शकू। आम्ही फक्त का बनवत नाहीत की सरकारला जास्त अजून त्रास नको व्हायला, त्यामुळं आम्ही जास्त रोडवर उतरलेलो नाहीत आणि आम्हाला पाटलांनी आदेश दिला आहे की कोणालाही त्रास होता कामा नये। त्यामुळं आम्ही मुंबईवासियांचा त्रास न होण्याची काळजी घेतोय सध्या तरी। आता सरकारने 2 दिवस आम्ही वाट बघूत, आज आणि उद्याचा दिवस, आणि त्यानंतर जो दादाचा आदेश असेल तो पुढचा पालन करावं लागेल आम्हाला। आता सध्या जसं म्हणतायत की तुम्हाला जे आहे आरक्षण देण्यासाठी तुम्ही जे GR लवकरात लवकर आणावा अशी मागणी करताय, मात्र त्या गोष्टीसाठी देखील एक ठराविक वेळ द्यावा लागतो, ठराविक अभ्यास करावा लागतो। तर तेवढा वेळ देण्यापुरती देखील तुम्ही विश्वास ठेवणार नाही सरकारवर? नाही ना, कारण आता दादाचं आंदोलन होऊन जवळजवळ 2 वर्ष झाले सुरुवात होऊन, आणि दादाची जी पहिल्यांदा मागणी होती ओबीसीतून आरक्षण, मग सरकार का झोपा काढते का? जर अभ्यास नाही झाला यांचा तर 2 वर्षापासून अभ्यास करतोय, येतोय तिथं अंतरवलीला आमच्या येतो 2 महिन्यात अभ्यास करून 1 महिन्यात आम्ही मागच्या वेळेस वाशीपर्यंत आलो, वाशीपर्यंत आम्हाला परत काढवलं नोटिफिकेशन काढून, फक्त आम्हाला येडं बनवलं का सरकारनं? मग आता वेळ कशाला? आता 13 महिने मागचे वेळ घेतले आणि अजून 2 महिने यांना काय? सरकारकडे एवढी सिस्टम नाही का 13 महिन्यामध्ये अभ्यास व्हायला आमच्या जातीचा? सरकारने एवढा वेळ काय केलं? मग सरकारनं अभ्यास करायला होता का पाहिजे का? आणि शेवटी जर काही निकाल लागला तरी त्यानंतर तुमचं काय म्हणणं? आमचं निकाल म्हणजे आम्हाला GR हातात आल्याशिवाय आमचं बाकी काहीच म्हणणं नाही। आम्हाला GR हातात पाहिजे आणि सर्टिफिकेट निघाल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाहीत, बस। समजा मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं की काही वेळातच काहीतरी तोडगा काढू, तर तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून इथून बाहेर? नाही, कोणत्याही पद्धतीचा विश्वास आम्ही त्यांच्या शब्दावर किंवा मागच्या वेळेस सारख्या नोटिफिकेशनवर ठेवणार नाहीत आम्ही, कारण आम्ही मागच्या वेळेस फसलो। आम्ही 2 वर्ष झालं फसत येतो यांच्या शब्दावरती। यांनी आमच्या ज्या आंदोलकावर गुन्हे दाखल झाले ते सुद्धा अजून यांनी मागं घेतलेले नाहीत। मग हे काय करतंय सरकार? करतंय काय? हे कशासाठी कामं करतंय? जे मागच्या वेळेस शिंदे साहेबांनी आम्हाला आश्वासनं दिले होते तेच अजून पूर्ण झाले नाहीत, तर मग आता पण परत आश्वासनं म्हणजे तारीख पे तारीख त्या पिक्चर मधल्यासारखं। मग आम्ही काय करणार? मग तारीख पे तारीख काय करतंय सरकार? झोपा काढतंय का? मग हे सकाळी पण
पण खरं तर एका प्रकारे तुम्ही ठिय्या आंदोलन केलं BMC म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यालयासमोर आणि त्यावेळेस ठिय्या आंदोलन झाल्यानंतर आयुक्तांशी आणि मुख्यमंत्र्यांशी नेमकी तुमची काय चर्चा झाली ज्यानंतर तुम्ही रस्ते जे आहेत ते रिकामी केले? नाही, आम्ही बाकीची चर्चा ऐकत नाही कोणाची, मुख्यमंत्री असो कोणी असो, आम्हाला आदेश फक्त दादाचा. दादा आम्हाला म्हणले यांना जाऊ द्या, थोडे दिवस बघूत आपण यांचं काय आज आणि उद्याच्याला. आता बघूत, आज आम्ही या रस्ता सोडला कारण आमच्यामुळं तुमच्यासारख्या सामान्य माणसाला त्रास होतोय आणि आम्हाला माहिती आहे की काय असतो त्रासमध्ये इथं. त्यामुळं आम्ही तो आंदोलन उठवलं आणि साईडला इकडे येऊन एक रस्ता धरून इकडे आम्ही आमच्या ठिकाणी येऊन बसलेले आहेत, आझाद मैदानावर येऊन बसलेले आहेत आम्ही. त्यामुळं आता जो काही आहे निर्णय तो आमचा पुढचा दादाचा निर्णय जो असेल त्यावर आम्ही सर्व मराठा बांधव ठाम असू. तुम्ही सांगा मला काय नेमकं तुम्हाला किती अपेक्षा आहे आरक्षणाची आणि आरक्षण नसल्यामुळे नेमका काय त्रास होतोय? नोकरीत प्रॉब्लेम येतात आम्हाला आरक्षण नसल्यामुळे. तुम्ही सांगा काय नेमकं तुम्हाला आरक्षण नसल्यामुळे नेमका काय त्रास होतो? आरक्षण आम्हाला नसल्यामुळे, कारण आमचं तर आयुष्य गेलेलंच आहे, आमच्या मुलाबाळाला शिक्षणामध्ये सवलती नाही तर काही नाही, भरपूर त्रास आहे. जे समजा 100%च्या 94-95% आमचे लेकरं घेऊन सुद्धा आज घरी आहेत. हा सर्वात इकडे एक आजोबा आहेत, आपण त्यांच्याशी देखील चर्चा करूया. काय म्हणाल, कुठून आलात? परभणी जिल्हा, तालुका परभणी, जिल्हा परभणी, ब्राह्मणगाव या ठिकाणीहून या ठिकाणी आलो आरक्षणाच्या तणात. आम्हाला आरक्षण पाहिजे आणि जोपर्यंत आरक्षण आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही आझाद नगरामधून बाहेर निघणार नाहीत. पाऊस किती जरी आला का तर शेतकरी हे कुणबी आहे आणि पावसाला भेट नाही, वाऱ्याला भेट नाही आणि उन्हाळा भेट नाही. म्हणून जोपर्यंत आम्हाला सरकार आरक्षण देत नाही तोपर्यंत आम्ही या आझाद मैदानावरून निघणार नाहीत. सरकारनं विचार केला पाहिजे की आमच्या 5 वर्षापासून मागण्या येतात आणि तुम्ही काय म्हणता आझाद नगरामध्ये एका दिवसाची तुम्हाला परवानगी, एका घंट्यामध्ये कायदा कसा बदलतो, एका घंट्यात कसा कायदा लागू होतो. माझी विनंती आहे, आरक्षण हे आमच्या हक्काचं आहे, नाही कोणाच्या बापाचं आहे. हे कोणाच्या बापाचं नाही. त्यासाठी आपल्याला आरक्षण हीच आमची एक मागणी. आमच्या लेकराला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदानावरतून बाहेर निघणार नाही. यासाठी सरकारनं आमचे अंत पाहू नये आणि आमची मराठ्याची जात 11 पगड जातीला घेऊन चालणारी आहे का तर सगळ्याला सहकार्य करणारी. म्हणून आम्ही कोणाचं आरक्षण मागितलं नाही, आम्ही कोणाला दिलेलं म्हणलो नाहीत का दिलं, पण मराठ्याला आरक्षण का मिळत नाही. काल परवा केंद्र सरकारनं 29 जणाला 29 आरक्षण दिलं केंद्रानं. मग आम्ही म्हणलो का दिलं. मग आज आमच्या मराठ्याला आरक्षण पाहिजे एवढं मला तुम्हाला नक्की सांगायचं आहे. बोललं आता मुख्यमंत्र्यांकडून आणि उपमुख्यमंत्र्यांकडून नेमकी काय मागणी आहे तुमची? आमची फक्त आरक्षण, बाकी दुसरी काहीच मागणी नाही. मराठ्याला आरक्षण पाहिजे एवढीच मागणी आमची अपेक्षा आहे. आम्हाला कोणाचा मुख्यमंत्री बरं का, आम्हाला काय मुख्यमंत्री पद पाहिजे नाही, आम्हाला काय कोणाचा बंगला पाहिजे नाही. फक्त आम्हाला एकच पाहिजे, आमचा मराठा समाजाचे लेकरू आरक्षण बसलं पाहिजे. 58 लाख नोंदी ह्या आमच्या निघालेल्या येतात आणि 58 लोक नोंदी निघाल्यात त्यांना प्रमाणपत्र दिलं पाहिजे, त्याचे नोकरीला राहिला 4 माणसाचा प्रश्न, त्यामध्ये आम्ही लढत आहोत. आभी नाही तो कभी नाही, ही आखरी लढाई आमची मराठ्याची आणि आखरी लढाई आम्ही जिंकूनच या ठिकाणी जाणार आहोत अशी मी विनंती करतो. आणि तुम्ही खरंच मीडियावाल्यानं येणं जे आमची दखल घेऊन शासनापोस्तोर जे निरोप पोहोचता, मी खरं तुमचे मीडियावाल्याचे आभार मानतो आणि मला 2 शब्द या मुलाखतीबद्दल दिल्याबद्दल आभार मानतो. या ठिकाणी थांबतो आणि ह्या ठिकाणी बघा तुम्ही वारं पाऊस आहे का नाही, ऊन आहे का नाही, मग आम्ही इथून जाणारच नाहीत. आज आझाद मैदानावरती कार्यक्रम कालपासून किती पाऊस पडला होता. म्हणून या ठिकाणी जे आमचा समाजाला केवळ मराठा म्हणजे मराठात आणि आरक्षण द्या आणि आमच्या मागण्या पुरा करा, आम्हाला बाकी काही घेणं देणं नाही. हां बोला. मला असं म्हणायचं आहे की समजा मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून जरांगेंनी आणि मुख्यमंत्र्यांनी मिळून जर यातला मध्यम मार्ग काही काढला, तुमच्या अपेक्षा लक्षात ठेवून किंवा इतर अपेक्षाही लक्षात ठेवून यातून काही मध्यम मार्ग काढला तर तुम्ही तयार होणार का? जर जरांगे म्हणाले तर का आम्ही याच्यानंतर बऱ्याच आम्ही चर्चा केल्यात. आम्ही मागच्या वेळेला इथं आलतो
याच याला कुठं मागच्याला त्या टाईमला सरकार म्हणलं तर आम्ही तुमच्या मागणी करू, आम्ही गपची परत गेलोत का नाही, आम्ही काही पुन्हा बोललोत का? पण आता आम्ही परत जाणार नाहीत. आम्हाला आरक्षण द्या, आम्ही बोलतापीला बळी पडणार नाहीत. आम्ही काय होतं एकदा दोनदा ऐकावं लागते, पण आता आरक्षण घेतल्याशिवाय आम्हाला पुढे जायचं नाही, परत जायचं नाही. दुसरे आम्हाला काही मागायचं नाही. हे काही मार्ग काढतात, 4 वर्ष 5 वर्ष धकले लागतात. आम्ही तसं जमणार नाही. आभी नाही तो कभी नाही. ही आखरी लढाई आणि आम्हाला आखरी लढाई जिंकूनच या ठिकाणी जायचं. बाकी आम्ही इथून मुंबई सोडणार नाहीत. आरक्षण म्हणले आरक्षण दिलं की एका 5 मिनिटामध्ये आझाद मैदान सोडू आणि आम्ही आमच्या गावाकडे परत जाऊ आणि गेल्याच्या नंतर आम्ही आनंदानं त्या ठिकाणी जुलूस काढू, आनंद व्यक्त करू. बरं का, या ठिकाणी मला तुम्हाला आरक्षण एवढ्या वर्ष नसल्यामुळे कुठल्या प्रकारच्या खस्ता काव्या लागल्या त्याबद्दलही एकदा सांगा. आव्हानं आम्हाला अडचणी आल्यात नव्हती आरक्षण नसल्यामुळं. आमचं लेकरू 90% 95% शिकते आणि ज्याला आरक्षण आहे त्याचे लेकरू 50 ते 60% नोकरी लागते. माझं लेकरू BA MA झालं, शिकून गावामध्ये सैराट पिक्चरमध्ये तसं फिरत राहतात ना, तसं माझं लेकरू माझ्या अंगा इकडं पाय ऐका बनेल मै फाटकी. मी शेतकऱ्याचं लेकरू आहे. माझ्या धोतराला 3 गाठी, माझ्या बायकोच्या अंगावरती 3 पांघरत 3 गाठीचे लुगडे. बरं का, मग मला सांगा, आम्ही कष्ट करणारे लेकरं जर आमच्या अंगावरती जर फाटके धोतर फाटके साडी असत्या लुगडे, मग आम्ही काय कामाचे? आणि माझं लेकरू जो उद्या नोकरी लागलं तर मला नवं धोतर मिळेल, मला नवी माझ्या बायकोला साडी मिळेल आणि आम्ही आनंदात राहू. मग एक लेकरू आनंदात आणि दोघं शिकाय सारखेच घेऊ. याला 90% माणसं, याला 50% लागते. मग माझं लेकरू टुकटुक बसते, टुकटुक बघते. आणि ऐकून घ्या, हे ऐकून घ्या, निराशा होऊन आज माझं लेकरू फाशी घ्यायला का नाही? आमच्या लेकराच्या मराठ्याचेच लेकरं फाशी घेऊन मराठी नाही, बाकी कोणाचे पाहिले का मी आतापर्यंत फाशी घेतलेलं? जर सरकारला आमचं लेकरू मरू द्यायचं नसेल, सरकारला जर आमच्या लेकराला फाशी घ्यायची नसेल तर त्याने गपचीप आरक्षण द्यावा आणि या ठिकाणी आनंद उत्सव करा. आमची एवढीच मागणी आहे. आणि या सरकारनं दिल्याच्या नंतर बाकी आमची अपेक्षा काहीच नाही. आम्ही या मुंबईला पुन्हा या मुंबईचं तूरसुद्धा बघा येणार नाहीत. आम्हाला काय घेणं नाही त्याची. आम्ही केवळ आरक्षण 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 ह्याच मुद्द्यावरती या ठिकाणी आलो आणि आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही परत जाणार नाही, एवढी अपेक्षा बाळगतो. नक्कीच तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे या ठिकाणी आंदोलकाचा जो आहे तो आक्रोश या ठिकाणी पाहायला मिळतो. ऊन वारा पाऊस या सगळ्या गोष्टींना झेलून देखील आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही असा त्यांनी पवित्रा जो आहे तो हाती घेतलेला आहे. म्हणूनच कुठल्याही किमतीवर कुठल्याही ह्याच्यावर ते लोक तडजोड करण्यास तयार नाही आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी उद्या तडजोडीसाठी जरी त्यांनी आवाहन ठेवलं तरी पण कुठल्याही प्रकारे तडजोड होणार नाही अशा प्रकारे यांनी पवित्रा घेतलेला आहे आणि आरक्षण घेतल्याशिवाय या ठिकाणाहून जाणार नाही असा इशारा देखील सरकारला देण्यात आलेला आहे. त्यामुळे आता याचा नेमका काय निकाल लागतोय आणि एवढ्या आंदोलकांचा नेमका आरक्षणाबद्दलचा तिढा सुटतोय की नाही याकडे सध्या संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. कॅमेरामॅन संतोषसह मी प्रतीक्षा, आवाज इंडिया मराठी.